मी आहे नाशिकच्या त्र्यंबकेश्वर येथे 12 ज्योतिर्लिंगपैकी एक ज्योतिर्लिंग असलेलं त्र्यंबकेश्वर या त्र्यंबक राजाचं दर्शन घेण्यासाठी देशभरातून भाविक विविध राज्यातून दर्शनासाठी येत असतात आणि मी त्याच ठिकाणी आहे. जर आपण बघितलं तर उत्तर भारतीयचा आता पहिला हा श्रावण सुरू झालेला आहे. यामुळे आता त्यांची भाविकांची गर्दी आपल्याला पाहायला मिळालेली आहे. आपण जर बघितलं तर या ठिकाणी त्र्यंबक राजाचं हे मंदिर आहे. या ठिकाणी भाविकांची मोठी गर्दी आपल्याला दर्शनासाठी पाहायला मिळालेली आहे. एकूणच जर बघितलं सगळीकडे भक्तिमय वातावरण आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहे आणि काही भाविक देखील आहेत. आपण आता त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करणार आहे. मी मुंबईहून आलेला आहे आणि आज दर्शन केले आणि महामृत्युंजय जापचा पण शुभारंभ केला आणि दर 4-6 महिन्यामध्ये येणं होतं, पण श्रावणचा सोमवार म्हणजे अगदी विशेष असतो म्हणून आज दर्शन करायचं सौभाग्य प्राप्त झालं. 12 ज्योतिर्लिंगापैकी एक त्र्यंबकेश्वर हे एक स्थानक आहे आणि आम्ही महाबळेश्वरवरून इथे खास दर्शनासाठी आलेलो आहे. इथे आल्यानंतर आम्हाला इतका आनंद झालेला आहे. इथली जे व्यवस्था आहे शासनाची, जी आता नवीन त्यांनी इथलं जे अतिक्रमण होतं ते पण काढलेलं आहे, त्याच्यामुळे अतिशय प्रशस्त वाटतंय. 3 ते 4 तास आपल्याला दर्शनाला लागलेले आहे, कारण आज भाविकांची खूप गर्दी आहे. उत्तर भारतातून बऱ्यापैकी भाविक इथं आलेले आहेत. तर अतिशय सुंदर व्यवस्थापन. नाशिकमध्ये अतिशय खड्ड्याचे साम्राज्य जाणवलेलं आहे, कारण नाशिकवरून त्र्यंबकेश्वर हा 1.5 तासाचा प्रवास झालेला आहे, की जो 30 मिनिटाचा प्रवास आहे तो ऑलरेडी 1.5 तासाच्या मध्ये आम्हाला करावा लागला. अतिशय खड्ड्यांमध्ये यावं लागलं आणि तेवढी एक सुधारणा झाली तर मला वाटतं की कुंभमेळ्यामध्ये अतिशय चांगलं वातावरण निर्मिती होऊ शकते. भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी दिसते आणि देशभरातून विविध भाविक या ठिकाणी येत असतात. आपण अनेक भाविकांशी देखील मनोगत व्यक्त केलेलं आहे. आपलं नाशिक, प्रकाश धुर्वे.